कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रवीण भोयर सरांनी अनमोल असं मार्गदर्शन आपल्या परिसरातील सर्व मंडळींना करावं अशी हिंदवी स्वराज्य सेनेतर्फे मी त्यांना विनंती करतो. समोर पकड. ते छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्ताने सर्वप्रथम छत्रपती शिवरायांना घडविणारे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ शहाजीराजे संत तुकाराम महाराज या त्यांच्या सर्व प्रेरणादायी ठरणाऱ्या महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. ज्यांची आपण जयंती या ठिकाणी साजरी करीत आहोत. राजा असतानाही लोकशाही पद्धतीने आपल्या राज्यामध्ये ज्या माणसांनी राज्य चालविलं आणि लोकशाही पद्धतीने राज्य चालवल्याने सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला, म्हणून आम्ही आज त्यांची जयंती साजरी करत आहोत. 450-500 वर्षानंतर सुद्धा छत्रपतींची आठवण आम्हाला होत आहे. या छत्रपतींना मानाचा मुद्रा मी सर्वप्रथम करतो. छत्रपतींनी ज्या धर्मनिरपेक्ष लढाऊ संभाजी महाराजांना जन्म दिला, त्या सर्वोत्तम विद्वान 7 ते 8 भाषा ज्यांना अवगत होत्या अशा महापराक्रमी संभाजी राजांना सुद्धा मी अभिवादन करतो. या छत्रपतींची खऱ्या अर्थानं सर्वप्रथम जयंती या भारतामध्ये पहिल्यांदा साजरी केली ती महात्मा फुलेंनी 1000 ओळींचा पोवाडा सुद्धा त्यांनी लिहिला, म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी अभिवादन करणं अत्यंत गरजेचं आहे. मी त्यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो. ज्या राजाला समतेचा राजा म्हणून ओळखले जातात ते छत्रपतींचे वारस कोल्हापूरचे संस्थानिक छत्रपती शाहू महाराज यांना सुद्धा मी मानाचा मुजरा करतो. त्या छत्रपतींच्या नावाने स्वतःच्या लेटर पॅडवर शिवाजी म्हणून लेटर पॅडवर लिहून प्रत्येक पत्रव्यवहार करणारे या देशातील संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो. छत्रपतींना या देशाच्या पलीकडे रशिया, ब्रिटन सारख्या देशामध्ये त्यांचे सर्वप्रथम विचार नेणारे, एकही दिवस किंवा 1.5 दिवस फक्त शाळेत जाणारे, परंतु या देशातील सर्वोत्तम साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे ते अण्णाभाऊ साठे यांना सुद्धा मी नतमस्तक होतो. या छत्रपतींच्या नावाने श्री शिवाजी शिक्षण संस्था निर्माण करून छत्रपतींप्रमाणे शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, 18 पकड जातीचे विद्यार्थी शिकले पाहिजे असं ध्येय निर्माण करणारे आणि त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करणारे या देशाचे पहिले कृषी मंत्री, जागतिक कृषी क्रांतीचे जनक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना सुद्धा मी अभिवादन करतो. या छत्रपतीच्या नावाने रयत शिक्षण संस्था या देशातील नव्हे तर एशिया खंडातील सर्वात मोठी संस्था कर्मवीर भाऊराव पाटील यांनी निर्माण केली, यांना सुद्धा मी नतमस्तक होतो. याचबरोबर ज्या ज्या महामानवांनी छत्रपतीच्या विचाराचा वारसा पुढे नेला, थोडक्यात आपलं मनोगत छत्रपती शिवरायांच्या चरणी या ठिकाणी दिलं, ते आमचे मित्र उत्तमराव सुरनर सर, या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरे आमचे मित्र मंगेश ठांडे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी थोड्या वेळाने आपल्याला विचार ऐकायचा आहे. त्याचबरोबर या परिसरातील उपस्थित असलेले सर्व नागरिक, शिवप्रेमी यांना सुद्धा मी नमस्कार करतो, जय जिजाऊ करतो. मित्रांनो, छत्रपती शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.
गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवरायांची जयंती 19 फेब्रुवारी 1630 या जयंती दिनानिमित्ताने यवतमाळ नगरीमध्ये आम्ही पुढाकार घेऊन साजरी करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार काय रोज केली तरी सुद्धा छत्रपतींचं जेवढं काही रंग किंवा आपल्यावर कर्ज आहे ते आपण फेडू शकत नाही. एवढा मोठा पराक्रम या देशामध्ये या राजांनी केलेला आहे आणि त्यांच्या बाबत काही शब्द बोलण्याची संधी आम्हाला मिळाली म्हणजे आम्ही खूप मोठे झालो असं नव्हे. या राजाबद्दल बोलण्याची ताकद आमच्या कोण्याही सर्वसाधारण माणसामध्ये नाही. तरी सुद्धा जे काही थोडं बहुत आम्हाला माहित आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावं हाच यामागचा उद्देश आहे. 19 फेब्रुवारी रोजी जयंती का साजरी करावी, शासनाने तो 1965 मध्ये एक समिती स्थापन केली आणि त्यानुसार 19 फेब्रुवारी 1630 ही त्यात जयंती दिवस म्हणून छत्रपती शिवरायांची तारीख ठरविण्यात आली आणि मागील 10 वर्षापूर्वी ती जी.आर. काढून शासनाने 19 फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख निश्चित केली. आता मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की जयंती ही रोज जरी केली तरी त्या माणसाचं महत्व इतकं मोठं आहे की आम्ही रोज सुद्धा एक जे तिथीनुसार कोणत्या दिवसाच्या रोजही केली तरी ती काही कमी होणार नाही. परंतु आपण तारखेनुसार जर जयंती साजरी केली तर संपूर्ण देशातच तर संपूर्ण जगामध्ये शिवभक्त आहे. पूर्ण जगात एक समिती स्थापन केली आणि त्यानुसार 19 फेब्रुवारी 1630 ही त्यात जयंती दिवस म्हणून छत्रपती शिवरायांची तारीख ठरविण्यात आली आणि मागील 10 वर्षापूर्वी ती जी.आर. काढून शासनाने 19 फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख निश्चित केली. आता मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की जयंती ही रोज जरी केली तरी त्या माणसाचं महत्व इतकं मोठं आहे की आम्ही रोज सुद्धा एक जे तिथीनुसार काय कोणत्या दिवसाच्या रोजही केली तरी ती काही कमी होणार नाही. परंतु आपण तारखेनुसार जर जयंती साजरी केली तर संपूर्ण देशातच शिवभक्त नाही तर संपूर्ण जगामध्ये शिवभक्त आहे आणि संपूर्ण जगातील शिवभक्तांना तिथी माहीत असो. तुमच्या आमचा सगळा कार्यक्रम होतो. आजच्या कार्यक्रमाची जी पत्रिका आहे त्याच्यात सुद्धा 30 तारीखच लिहून आलं. त्याच्यामुळं तारीख हे आज सर्व जगामध्ये भारतातच नाही तर सर्व सगळे काही कार्यक्रम तारखेने चालतात आणि म्हणून तारखेने जर आपण जयंती साजरी केली तर ज्या प्रेमी आहात त्या छत्रपतीचं जीवन चरित्र किंवा त्यांची जयंती जर आमच्या परदेशातील शिवभक्तांना करायची असली आमच्या छत्रपतींना संपूर्ण जगामध्ये मान मिळतो. आणि म्हणून मी जे काही तुम्हाला सुरुवातीला ज्या ज्या लोकांची नावे या ठिकाणी घेतली या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यासाठी किंवा शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जीवनचरित्र सादर करतात. तर त्यावेळेस काही दिवसांनी जेव्हा पंडित नेहरू आमचे पंतप्रधान त्या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी गेल्यानंतर छत्रपती शिवाजीचे भारतचे पंतप्रधान नेहरूजी आहे म्हणजे हे हिंदी सांगू लागलो तिकडे जे काही इंग्रजी भाषा असेल त्यांची भाषा असेल त्या भाषेत अशा पद्धतीने जेव्हा त्यांची विचारणा करण्यात आली तर नेहरूजींना आश्चर्य वाटलं की कोण कसं काय शिवाजी महाराजाचा प्रताप या रशियाच्या लोकांना माहीत आहे. म्हणून त्यांनी विचारलं की एक गोष्ट तुम्हाला शिवाजी महाराज वगैरे कोणी सांगितलं बा आमच्या देशातला एवढा मोठा राजा होता परंतु तुमच्यापर्यंत पोहोचणारा कोण. तर त्यांनी सांगितलं की आपके देश से अण्णाभाऊ साठे नावाचा एक साहित्यिक इथं आला होता आणि त्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजाचं चरित्र जेव्हा सांगितलं तर आम्ही आश्चर्यचकित झालो की अशा पद्धतीचा महामानव धर्मनिरपेक्ष राजा, समता निर्माण करणारा राजा, सर्वसामान्यांना न्याय देणारा राजा, राजा असतानाही लोकशाही पद्धतीने राज्य करणारा घेण्यासाठी नव्हे. आणि मला इथं आल्यानंतर आनंद वाटला. सुरुवातीला यांनी म्हटलं की बा इथं लोक आले नाही वगैरे वगैरे वगैरे. लोक कमी असले म्हणजे गर्दी असतात आणि जर जास्त असले त्याला गर्दी म्हणतात. आणि तुम्ही जे काही लोक इथं आहे ते दर्दी आहे आणि म्हणून दर्दी लोकांची देशामध्ये गरज आहे. गर्दी करण्याची फक्त काय होते संख्या वाढते परंतु त्यांच्यावर आपण जर एखादी जबाबदारी सोपवली तर ते पळ काढतात. म्हणून दर्दी जे लोक आहे ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी ऐकण्यासाठी आहे. म्हणून सर्वात आधी आपल्या सर्वांचं परत मी एकदा अभिनंदन करतो, कौतुक करतो. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जेव्हा शिवनेरीला झाला
त्या काळामध्ये आपणा सर्वांना माहित आहे की या देशामध्ये मोगलशाही, आदिलशाही, निजामशाही त्या शाही या भारत देशामध्ये सर्वत्र जवळपास पोहोचलेल्या होता. आणि यांचे वडील छत्रपती शिवरायांचे वडील शहाजी राजे सुद्धा मोगलशाहीमध्ये सरदार होते. आणि म्हणून जेव्हा छत्रपती शहाजी राजे जे काही राज्य कारभार पाहत होते त्यामध्ये त्यांना असं लक्षात आलं की सर्वसामान्य लोकांचं शोषण होत आहे. त्यांच्या हेही लक्षात आलं की मोगलशाही असो, आदिलशाही असो किंवा आपली शाही असो, शोषण हे सुरूच आहे. खऱ्या अर्थानं जर 18 पकड जाती ज्या काही आपण म्हणतो शिवाजी महाराज सोबत लढलेल्या 18 पकड जाती आहे, त्या 18 पकड जातींना जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे, हे स्वप्न शहाजी राजांनी बघितलं. आणि त्याकरिता जिजामातेंना त्यांनी तसं तयार केलं की आपला पुत्र शिवाजी याला आपल्याला तयार करायचं आहे आणि स्वराज्य निर्मिती या देशामध्ये आपल्या सर्वसामान्याची निर्माण करायची आहे, हे स्वप्न शहाजी राजांनी पाहिलं होतं. आणि याकरिता जिजाऊंना त्यांनी ते कार्य सोपविलं. शिवाजीचं नाव जरी आम्ही घेत असलो तर शिवाजी आमच्या घरी पैदा झाला पाहिजे नाही, तो दुसऱ्यांच्या घरी पैदा झाला पाहिजे असं आपल्याला वाटत असते. कारण तो लढवय्या शिवाजी होता. बघा, जिजामाताचं चरित्र आदर्श घेण्यालायक आहे. कारण जिजामाताच्या चरित्रामध्ये कमजोर अबला स्त्री नाही. जे काही चरित्र आम्ही विविध माध्यमातून ऐकतो, आम्ही आदर्श ठेवतो आणि त्या चरित्राच्या आदर्शामुळे आमच्या स्त्रियांवर जो अत्याचार होत आहे त्यामध्ये ती अबला स्त्री आहे. जे काही चरित्र आमच्या समोर ठेवल्या जाते ते अबला स्त्रीचं असते. एखादी स्त्री जर कोणी तिला वेडवाकडं म्हणत असेल तर त्या स्त्रीची अपेक्षा असते कोणीतरी पुरुष, कोणीतरी भाऊ आपला धावून आला पाहिजे आणि माझ्यावर होणाऱ्या अन्यायाचा त्या व्यक्तीने प्रतिकार केला पाहिजे. असं आमचा अनिकेत सुद्धा चित्र काढतो. चित्र काढत असताना आम्ही जेव्हा बघायला जातो मी त्याला सांगत असतो, मी त्याला दुसरं सांगितलं की चित्र काढताना बरेचदा असं चित्र काढलं जाते की एक माणूस त्या स्त्रीला काहीतरी चिडवत आहे वगैरे किंवा त्रास देत आहे, तिचा विनयभंग करत आहे आणि आजूबाजूचे माणसं खिच्यात हात टाकून आहे. आणि तिथं एक स्लोगन असते, अरे खिच्यात हात टाकून का बघत आहे, स्त्रींना वाचवा. मित्रांनो, हे बरोबर आहे, स्त्रियांना आपण वाचवलंच पाहिजे, परंतु आमची स्त्री अबला नसली पाहिजे, ती सबला असली पाहिजे, ती जिजाऊ असली पाहिजे, जेणेकरून ती स्वतःहून पहिले स्वतःच्या पायातली सॅन्डल तिने काढली पाहिजे आणि समोरच्या त्या थोबाडीत दिली पाहिजे. अशी स्त्री आमची निर्माण झाली पाहिजे. याकरिता शिवचरित्र ऐकणे, समजून घेणे, जिजाऊ समजून घेणे फार महत्वाचं आहे. आम्ही का अबला आहोत, आम्ही सबला का बरं नाही, म्हणून अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांना घडविलं एका मातेने, एका स्त्रीने, जी अबला नाही सबला आहे. त्यावेळेची जे काही वर्णव्यवस्था होती त्यानुसार शस्त्र हाती घेण्याचे कायदे क्षत्रियांनाच होते. परंतु क्षत्रिय संख्या जर आपण विचार केली तर कदाचित त्यावेळेस आपले 25-30 कोटी जनता या देशामध्ये असतील. त्यामध्ये एका प्रांतामध्ये महाराष्ट्राच्या जिथं शिवाजी महाराज असन तिथं 1-2 कोटी लोक असतील आणि 1-2 कोटीच्या लोकांच्या संख्येमध्ये कुठेतरी 2-4 लाख आपले क्षत्रिय लोक असतील. आणि येणारा जो दुश्मन आहे तो सुद्धा 2-4 लाख संख्येनं आहे. तुम्ही विचार करा, क्षत्रिय आपले 1 लाख, समोरचे दुश्मन 2 लाख. आपल्याला सांगितलं अधिकार कोणाला आहे, क्षत्रियाला शस्त्र चालवायचे. 1 लाख क्षत्रियांना हाती शस्त्र घेतले, समोर 2 लाख लोक आहे. तुम्ही खाक जिंकणाऱ्या लढाई केलं, दोरखंड कापून टाकले, परतीचा प्रवास बंद. आणि त्यांनी सांगितलं, निरीक्षक होते, सर्व धर्माचे ते पुरस्कर्ते होते, परंतु त्याचबरोबर एक अवगुण नसणारा राजा, म्हणजे बाकीच्या राजांना रात्रीच्या वेळेत नाच गाण्यामध्ये मग्न होण्यामध्ये अत्यंत आवड होती, अत्यंत शौक होता, मोठा शौक होता. आपल्या शिवाजी राजांना अशा प्रकारचं कोणताही व्यसन नव्हतं.
बाकीचे राजे मद्य पिऊन रात्री डोळत असत, परंतु छत्रपती शिवाजी महाराज मद्यापासून दूर होते, दारूपासून दूर होते. मित्रांनो, आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण कोणत्याही प्रकारचं व्यसन केलं पाहिजे नाही. याचं कारण असं आहे, छत्रपती शिवाजी महाराज गनिमी गावाने लढाया करत होते. सैन्य लहान असायचं म्हणून अंधश्रद्धा मानणारे नव्हते. अमावस्याच्या दिवशी अंधाराच्या काळोखामध्ये लढाईला निघायचे आणि दुश्मनाच्या गडावर जाऊन त्या ठिकाणी आक्रमण करायचे आणि त्यांना यश मिळायचं. याचं कारणच एक होतं की समोरचा जो सैनिक होता, जो राजा होता, तो मद्यधून राहत होता, बायाचा नाच बघत होता आणि शिवाजी महाराजाचे मावळे जे होते ते सर्व निर्व्यसनी होते आणि ते जेव्हा त्या गडावर जायचे हे मद्य पिऊन असायचे आणि मद्य पेलेल्या व्यक्तीला धराशायी करणं कोणतीही चूक म्हणजे मोठी